जिल्ह्यातील काही सरकारी शाळेत नाव नोंदवून विद्यार्थी प्रत्यक्षात बेकायदेशीर खासगी अकॅडमीत शिकत असल्याची बाब संभाजी ब्रिगेडनं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिली आहे। याबाबत 11 एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं। शाळेतील विद्यार्थ्यांना 75% हजेरी बंधनकारक आहे, मात्र ही विद्यार्थी शाळेत हजर नसतात, त्यांची खोटी हजेरी नोंदवली जाते। जिल्ह्यात अशा शेकडो अकॅडमी असण्याची आणि त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची शक्यता संघटनेनं वर्तवली आहे। शाळेचा पट दाखवून शिक्षकांची नोकरी टिकवणं, शालेय पोषण आहार आणि शाळा व्यवस्थापन निधी हडपणं आदी गैरप्रकार सुरू असल्याची शक्यता संघटनेनं व्यक्त केली आहे। हा प्रकार शासन, शाळा आणि खासगी अकॅडमी यांच्या संगनमतानं सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला असून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आहे पण जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांची नावं नोंदणी करायची आणि विद्यार्थ्यांना मात्र खाजगी अकॅडमीमध्ये निवासी स्वरूपामध्ये पाठवून द्यायचं, ही पद्धत जी कोल्हापूरमध्ये सुरू झालेली आहे। ह्याच्यामधनं सर्वसामान्य कुटुंबातली विद्यार्थी तिथं जायला लागलेत अकॅडमीत आणि लाखो रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला खर्च करावे लागत आहेत। याच्या विरोधात आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्यांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन अकॅडमींची तपासणी करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे। पण आमची मूळ मागणी जी होती की अकॅडमींमध्ये ज्या सरकारी शाळेतील विद्यार्थी पाठवले जातात त्या शाळेतल्या शिक्षकांची, तिथल्या केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, या सर्वांच्या संगनमतानं हा प्रकार व्हायला लागला आहे। या लोकांची चौकशी का केली जात नाही? त्यामुळं मुख्य विषयाला बगल न देता अकॅडमीमध्ये ज्या सरकारी शाळेतले विद्यार्थी पाठवलेले जातात ते थांबवावेत आणि अशा शाळांची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे।